नमस्कार. महामुलाखतच्या एका नव्या भागामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आज आपल्यासोबत जे पाहुणे आहेत ते आहेत ईशान्य मुंबईचे खासदार श्री मनोज कोटकजी. मनोजजी नमस्कार. नमस्कार. महामुलाखतचा वर्षातला हा पहिला कार्यक्रम आहे, पहिली मुलाखत आहे, पहिलं पुष्प आहे आणि पहिल्या पुष्पामध्ये ईशान्य मुंबईचं प्रतिनिधित्व करणारा एक नेता आमच्यासोबत आहे. तुमची सुरुवात नगरसेवक म्हणून झाली. नगरसेवक पदी तुम्ही 3 वेळा निवडून आलात आणि थेट संसदेत गेलात. कसा होता अनुभव? अनुभव तर खूपच उत्तम, कारण शेवटी महानगरपालिकेत काम करणं हे देखील वर्षानुवर्ष, आणि त्यामध्ये मुंबईसारखी महानगरपालिका तीही काम विशाळ काय याच्यामध्येच होतं. पण संसद म्हणजे मोदीजींच्या टीममध्ये काम करणं, त्यांच्या हाताखाली काम करणं, आणि देश ज्यावेळेस एक अमृत कालमध्ये आहे त्यावेळेस तिथे काम करायची संधी मिळाली. निश्चित मी स्वतःला भाग्यवान समजतो. नवी संसद सुरू झालेली आहे, कार्यान्वित झालेली आहे आणि नव्या संसदेबद्दल चर्चा खूप आहे. तुम्ही ती संसद आतून पाहिली आहे, ते भाग्य तुम्हाला मिळालं. जुन्या संसदेमध्ये नव्या संसदेमध्ये नेमका काय फरक आहे आणि तुम्हाला नेमक्या कोणत्या गोष्टी आवडल्या त्याबद्दल सांगा जरा. भारतीयताचा अनुभव आहे नव्या संसदमध्ये. नवीन संसद ही संपूर्णपणे भारतीयांनी निर्मित केलेली संसद असल्यामुळे, आणि आतमधून एकदा आपणही यावं, पाहावं. संपूर्णपणे भारतीय संस्कृतीला जिथे प्राधान्य मिळालं आहे त्या पद्धतीची संसद आहे. लोकसभामध्ये मयूर म्हणजे मोर पक्षीच्या थीमवरती आणि राज्यसभा कमळ पुष्पाच्या थीमवरती अशा एक चांगल्या प्रकाराची बांधणी, ज्याला म्हणतात की आर्किटेक्चरमध्येही बेस्ट आणि सुविधायुक्त, मोर म्हणजे जास्त सुटसुटीत असलेली ही संसद आहे. पण काही लोकांचा श्वास घुसमटत होता संसदेमध्ये. त्यांची संख्या कमी होईल ज्यांचा श्वास घुसमटतो, ज्यांना राजकीयरित्या असं वाटतंय की हे योग्य नाही, त्यांनी कंपॅरिझन बघावं. म्हणजे ते राजकीय बोलत असतील तर मी सांगतो की त्यांची संख्या निश्चित कमी होणार, त्यांना त्या त्रासामधून मुक्ती मिळेल पुढच्या वेळेस. बरोबर आहे. तुम्ही ज्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करता त्यातले जे माजी खासदार आहेत ते पूर्वी राष्ट्रवादीमध्ये होते, आता ते शिवबाडामध्ये गेलेले आहेत आणि यावेळी बहुतेक तुमची शर्यत, तुमची स्पर्धा पुन्हा एकदा त्यांच्याबरोबर असेल. तुमची तयारी कितपत आहे मतदारसंघातून? निश्चित गेले 5 वर्ष सातत्याने मतदारसंघामध्ये काम केलं आहे आणि मतदारसंघ हा देखील त्याच प्रकाराचा प्रतिसादात्मक आहे. अनुकूल मतदारसंघ असल्यामुळे जे काम जनतेपर्यंत पोहोचवण्याचे, म्हणजे मोदीजींची योजना असतील, राज्यामध्ये आपलं सरकार होतं त्यावेळेसची योजना असतील, ह्या सगळ्या योजना लोकांपर्यंत घेऊन जाणं, लोकही प्रगती बघतात. म्हणजे ज्या पद्धतीची कामं गेले 2.5 वर्ष महाविकास आघाडीमध्ये ठप्प होती. अगदी उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगणार तर मेट्रो 4चं काम, म्हणजे वडाला कासार वडवली लाईन जी घाटकोपर, विक्रोळी, भांडूप, मुलुंड या भागातून जाते, त्याचं काम 2.5 वर्ष हे सरकार महाविकास आघाडीचं असताना ठप्प पडलं. बरोबर. आता मात्र जेव्हा देवेंद्रजींचं, एकनाथ शिंदेजींचं सरकार परत आलं की त्या कामाला किती गती मिळाली ते लोकांनी बघितलंय. मेट्रोचे पिलर उभे झाले, मेट्रो स्टेशन तयार होत आलेत. काही गोष्टीमध्ये जे ध्येय ठेवून आपण राजकारणात काम करतो त्यात प्रगती, इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे मुंबईसारख्या शहराला इन्फ्रास्ट्रक्चर देणं हे फार महत्त्वाचं असतं, आणि 2.5 वर्ष त्यामध्ये नुकसान झालं हे तिकडच्या लोकांनी बघितलेलं आहे. बरोबर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ज्या योजना आहेत त्यांचा जो फायदा आहे तो जास्त करून ग्रामीण भागातल्या लोकांना आहे. म्हणजे शौचालय असो, घर असो, उज्ज्वला योजना असो, किंवा शेतकऱ्यांना दरमहा जे 2,000 रुपये दिले जातात ती योजना असो. तर मोदींच्या अशा काही योजना आहेत का की ज्याचा परिणाम मुंबईतल्या लोकांवर झालेला आणि मुंबईकरांनी? एक महत्त्वाची योजना त्यामध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आहे, त्यानंतर प्रधानमंत्री स्वनिधी योजना आहे, ज्याचा फेरीवाल्यांसाठी एक मोठा वर्ग आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये एक मोठा वर्ग आहे की ज्याला त्याचा बेनिफिट मिळालाय. आज देखील विकसित भारत यात्रा त्या मतदारसंघात आणि पूर्ण मुंबईमध्ये सुरू आहे. उज्ज्वला योजनाच्याही, अर्बन उज्ज्वलाचाही लाभ मिळतोय. पण स्वनिधी आणि आरोग्यदायी जी योजना आहे ह्या सगळ्या योजनांमध्ये सर्वात जास्त फायदा हा वंचित वर्गाचा झालाय, गरीब वर्गाचा झालाय. आणि पंतप्रधानांनी हे लक्षात ठेवूनच ह्या सगळ्या स्कीम्स आणल्यात की ज्याच्यामध्ये देशभरातल्या गरिबांना
याचा लाभ मिळेल आणि मुंबईत नाही वंचित वर्गाला. आपल्याला माहिती असेल की आरोग्य व्यवस्था ही खूप, तसं बघायला गेलो तर महाग आरोग्य व्यवस्था असते आणि त्यामध्ये मोठे ऑपरेशन असतील, इतर काही गोष्टी असतील तर निश्चित त्या वर्गाला याचा लाभ घेता येतो. आमच्या कार्यालयाच्या मार्फत पण पंतप्रधानांकडून मोर दॅन 150 अशा लोकांना मोठ्या ऑपरेशनसाठी सुद्धा सहायता आपण मिळवून दिलेली आहे आणि ती सहायता थेट असते. त्यामुळे अशा योजनांचा लाभ, पंतप्रधान कार्यालयाचा लाभ, आता पुन्हा आपलं सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर परत सरकारी महाराष्ट्र सरकारचे देखील लाभ सुरू झालेले आहेत. मदतीचा हात देणं हे मुंबईसारख्या शहरामध्ये जिथे आरोग्य व्यवस्थेवरती ताण असतो, आरोग्य व्यवस्था महाग असते, तिथे गरिबांना फायदा देणं हे या सगळ्या योजनेच्या पाठीमागचा हेतू असतो आणि निश्चित त्याचा लाभ ईशान्य मुंबईच्या मतदारसंघात मिळत आहे. जास्तीत जास्त प्रमाणात याचे फॉर्म भरले जातात. हे आधारशी लिंक केल्यावर त्यांना तो बेनिफिट देखील देता येतो. एक महत्त्वाचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की जेव्हा जेव्हा निवडणुका येतात, मुंबईच्या असो किंवा विधानसभेच्या निवडणुका असो, त्या निवडणुकांमध्ये भाषिक वाद पेटलाय किंवा तापलाय अशा प्रकारचं चित्र असतं. म्हणजे गेल्या काही वर्षामध्ये अमुक गुजरातला गेलं, तमुक गुजरातला गेलं असं वारंवार विधान करून गुजराती समाजाला टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला. तर तसे प्रयत्न यावेळी पण होतील. तुम्हाला काय वाटतं या निवडणुकीमध्ये कसं काही गणित असेल? मला वाटतं की जे काही समाज मुंबईमध्ये राहतात, आता माझी तिसरी पिढी आहे मुंबईमध्ये, म्हणजे मी स्वतः तिसरी पिढीचा आहे. 1940ला माझे आजोबा मुंबईला आले आणि त्यानंतर हे जे काही समाज गुणागोविंदाने मुंबईच्या प्रगतीसाठी काम करतात, मुंबईवरती प्रेम करतात, मुंबईवरती प्रेम करत असताना मुंबईच्या प्रगतीला प्रेम करतात, त्याच्यामध्ये हा वाद नसतो. राजकारणी लोकांना काही वाटतं की त्यांची वोट बँक कन्सॉलिडेट व्हावी किंवा त्यांच्या वोट बँकला काही इफेक्ट होतंय, त्यांची वोट बँक कुठेतरी घसरते, मग अशा वादांना ते जन्म देतात. आणि असे वाद काही मुंबईकर फारसे काही चालवून घेत नाही. मुंबईकरांना माहिती आहे की मुंबईवरती प्रेम करणारे, मुंबईसाठी झटणारे हे सर्व भाषिक, सर्व सामाजिक लोक आहेत. अर्थातच मराठी प्राधान्य, मराठी भाषेला महत्त्व तेवढंच मिळालं पाहिजे आणि ते देताना या सर्व राजकीय नेत्यांनी एकत्र येऊन ते दिलं पाहिजे. ह्याच्यामध्ये वाद घालून उगाच चांगल्या गोष्टीला वाईट करण्याचं काम कोणी करू नये. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक हा गेल्या काही दिवसातला एक मोठा चर्चेतला विषय आहे. कारण 2022मध्ये जी निवडणूक झाली पाहिजे होती ती आतापर्यंत झालेली नाही आहे आणि याचा परिणाम कसा होतोय? म्हणजे भाजपवर, भाजपच्या यशावर याचा काही परिणाम होईल असं आपल्याला वाटतंय का? नाही, बघा, कोर्टात कोण गेलं हे सगळ्यांना माहिती आहे. कोणाच्या कोर्टात जाण्याने हे रिझर्वेशनचा बेनिफिट देता येत नाही किंवा डिलिमिटेशन, रिझर्वेशन या सगळ्याच गोष्टीवरती आक्षेप घेऊन एक पार्टी कोर्टात जाते. कोर्टाची स्वतःची वेगळी प्रोसेस असते. निश्चित मुंबईकरांना चांगली सुविधा मिळाली पाहिजे. त्या सुविधेसाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. महानगरपालिका अस्तित्वात असेल तर निश्चित उत्तरदायित्व आणि कामाची प्रगती हे दोघांवरती नगरसेवक लक्ष घालू शकतात. इलेक्शन न झाल्याने जे काही नुकसान होत होतं ते 2.5 वर्ष महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये होत होतं. पण मात्र एकनाथ शिंदेजी आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वात सरकार परत आल्यानंतर त्या सगळ्या विकास कामांना गती मिळालेली आहे. आपण बघा, स्वच्छतेसाठी मुख्यमंत्री आज गल्लोगल्ली फिरतायत. इन्फ्रास्ट्रक्चरच्या कामासाठी देवेंद्रजी कामाचा धडाका लावत आहेत, फॉलोअप मिटिंग घेतात, सगळं काम व्यवस्थित सुरळीत चालतील, निहित वेळेमध्ये कामं पूर्ण होतील. मग तो ट्रान्स हार्बर लिंक असेल, कोस्टल रोड असेल, या सगळ्या गोष्टीवरती बारकाईने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री लक्ष देतात. तर महानगरपालिकेची बॉडी नाही हे देखील खरं असेल, पण प्रशासन मात्र ढिम्म होत नाही त्याची काळजी राज्य सरकार करते. तुम्ही 3 टर्म नगरसेवक होतात आणि मुंबईची तुम्हाला चांगल्यापैकी माहिती आहे. तुम्ही भाजपचे गटनेते होतात. आत्ता निवडणुका कधी होतील हा जसा प्रश्न आहे, तसा भाजप या निवडणुकीमध्ये महापौर पदाचा झेंडा फडकवू शकणार की नाही हा सुद्धा प्रश्न आहे. काय वाटतं तुम्हाला याबद्दल? निश्चित भारतीय जनता पार्टीच्या एका कार्यकर्ता म्हणून माझ्या मनात नेहमीच आतुरता असते की मुंबईवरती भाजपचा महापौर व्हावा. आणि जेव्हा केव्हा निवडणूक होईल तेव्हा भारतीय जनता पक्ष, शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये असलेली शिवसेना, रिपाई, आम्ही सगळे एकत्र मिळून
मुंबईला चांगलं करण्यासाठी जे काय आवश्यक आहे, मुंबईला आवश्यक म्हणजे मुंबई एक वेगळ्या प्रकारचं प्रेम माझं मुंबईवरती आहे. आणि त्या प्रेमापोटी मला असं वाटतं की मी ज्या शहराचं प्रतिनिधित्व करतो ते शहर आंतरराष्ट्रीय कक्षेमध्ये तर चांगलं पाहिजे, पण मुंबईकरांना मोकळा श्वास घेता येईल, मुंबईकरांना जे त्याचा हक्काचं आहे तसं इन्फ्रास्ट्रक्चर देणं, त्याला त्या पद्धतीची सेवा सुविधा पुरवणं, त्यासाठी लागणारी महानगरपालिका घडवण्यासाठी आम्ही सगळेच प्रयत्नशील आहोत. आणि निश्चित एक ज्याला म्हणतात की 2014 ते 19 देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना मुंबईचा एक मोठा मास्टर प्लॅन तयार केला, ज्याच्यामध्ये मेट्रोचे जाळे आपण बघितलं असेल की नितीनजी जेव्हा 95 मध्ये युती सरकार आलं तेव्हा नितीनजींनी 55 उड्डाणपूल दिले मुंबईला. आता त्या 55 उड्डाणपुलाची त्या काळात कितीतरी लोकांनी प्रश्न केले, हे 55 उड्डाणपूल का बांधले. पण 25-30 वर्षाच्या नंतरचं जेव्हा शहर बघतो आपण तेव्हा त्याची नितांत गरज होती त्या काळात बनवण्याची, ते आपल्याला जाणवतं. आणि तसंच 14 ते 19 मध्ये देवेंद्रजींनी एक मेट्रोचं जाळ या मुंबई शहरामध्ये पसरवण्याचं काम केलं. अर्थात 2.5 वर्ष त्याला खीळ बसली, त्याला धक्का बसला, त्या कामाला गती नाही मिळाली, तरी देवेंद्रजींनी केलेलं हे कार्य हे पुढच्या 20-25 वर्षात मुंबईकरांना अनुभवायला मिळेल. आज आपण बघतोय की चांगल्या मोठ्या सगळ्या शहरामध्ये मेट्रोची सुविधा असलेल्या सगळ्या शहरामध्ये इट इज अ मस्ट, ज्याला म्हणतात की ट्रान्सपोर्टेशनसाठी आवश्यकता आहे, मुंबईकरांचा तो हक्क आहे. मी म्हणजे काँग्रेसचा कधीतरी त्यांनी एकच मेट्रो मुंबईला त्या काळात दिली आणि ती देखील प्रायव्हेट दिली. आज ज्यांच्या नावाने ते खडे फोडतायत बरोबर त्यांनाच ती मेट्रो त्यावेळेस दिली. बरोबर. असा प्रश्न मी महापालिकेत असतानाही त्यांना करत होतो अच्छा. की तुम्ही मुंबई शहराला दिलं तरी काय, एक मेट्रो दिली तीही प्रायव्हेट दिली. आज ज्यांच्या नावाने खडे फोडताय तुम्ही त्यांनाच ती मेट्रो दिली. बरोबर. पण आम्ही सुविधेच्या प्रश्नावरती कधी तुम्हाला कठड्यात उभं करणार नाही. पण जे देवेंद्रजींनी मुंबईसाठी केलं, जे मेट्रोचं जाळ ज्याला म्हणतात महामेट्रोच्या माध्यमाने आणण्याचं काम केलं, ह्या सगळ्या कामाला जर निहित वेळेत पूर्ण केलं असतं तर निश्चित आज मुंबईकरांना एवढा त्रास सहन करावा लागला नसता. परंतु काल ते सत्तेत असताना महापालिकेच्या तुम्ही ज्या मुद्द्यांवर त्यांच्यावर तुफा टाकत होतात, म्हणजे त्याच्यामध्ये रस्त्यावरचं पाणी जे पावसात तुंबतं तो मुद्दा आहे, खड्ड्यांचा मुद्दा आहे, तर त्याच मुद्द्यांवर ते तुमच्यावर तीर चालवत आहेत. असं आहे की लॉंग टर्म काम केल्याने पाणी भरत नाही हे देखील साध्य करून दाखवलं ना. गेल्या वर्षभराचा प्रगती आकडा आपण बघितला तर पाऊस जास्त पडला तरी मुंबईची तुंबई झाली नाही. त्यांच्या काळात मात्र मुंबईची तुंबई व्हायची, ते तरी मान्य केलं पाहिजे. बरोबर. त्यामुळे हिंदमाताला पाणी भरतं, मिलन सबवेला पाणी भरतं, ह्या सगळ्या गोष्टीमधून आता मुंबईकर बाहेर पडलाय. नवीन पिढी जेव्हा 5-7 वर्षाने नवीन पिढी असेल तर त्यांच्यासाठी हा इतिहास वेगळा असेल. बरोबर आहे. तर त्याच्यासाठी लॉंग टर्म प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन केलं पाहिजे, जे त्या काळात झालं नाही. मला बरोबर आठवतंय की ब्रिटानिया आउटफॉल असेल की इतर काही गोष्टी असतील, तिथे पंपिंग स्टेशन बांधण्याचं काम झालं, पण त्या पंपिंग स्टेशनला हिंदमाताची कनेक्टिव्हिटी द्यायला 2 वर्ष गेले. जे आधी करण्याचं काम होतं ते केलं नसल्यामुळे तो त्रास झाला. आता ती कनेक्टिव्हिटी सुरळीत झाल्यामुळे आता तिथे पाणी भरत नाही. पण ह्या सगळ्या गोष्टीवरती कोणीतरी मुंबईवरती प्रेम करणाऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. आता तुम्ही जेव्हा शिवबाटावर गेल्या 25 वर्षातल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये आरोप करता तेव्हा त्यांचं असं म्हणणं असतं की तुम्ही सुद्धा आमच्यासोबत अनेक वर्ष होतात. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कसं काय देणार? कारण तुम्ही भाजपचे गटनेते होतात, बराच काळ तुम्ही पालिकेचा कारभार पाहिलेला आहे. असं आहे की महानगरपालिकेमध्ये निर्णय घेण्याचा अधिकार, सर्वस्व अधिकार महापौर, स्थायी समिती आणि ज्या ठराविक यंत्रणेच्या कक्षेमध्ये येतो त्यांना असं वाटत होतं की त्यावेळेस काही वाईट होत होतं तर त्यांनी सांगायला पाहिजे. आम्हाला जे जे वाटलं आम्ही त्यावेळेस पारदर्शकताचे पहारेकरी म्हणून काम करत होतो, आपल्याला माहिती आहे. आणि त्या पहारेकरी म्हणून प्रत्येक मुद्द्यावरती जिथे विकासाचा मुद्दा असेल तिथे समर्थन, पण मात्र जिथे भ्रष्टाचार किंवा इतर काही मुद्दे येत असतील तिथे निश्चित विरोध करण्याचं काम भारतीय जनता पक्षाच्या गटनेत्या म्हणून आणि माझ्या संसदेत गेल्यानंतर इतर गटनेत्यांनी सुद्धा वेळोवेळी त्याच्यावरती प्रश्नार्थ उभं केले. आणि काही प्रस्ताव तर आम्ही रेकॉर्ड करायला लावलेत त्यावेळेस की हा प्रस्ताव बरोबर नाही आहे, ह्याला रेकॉर्ड करा, ह्याला हे सुसंगत नाही आहे. मात्र 2.5 वर्षाच्या महाविकास आघाडीच्या काळामध्ये आणि त्यामध्ये विशेष करून कोविड काळामध्ये
मुंबईकरांची लूट करण्याचं काम झालेलं आहे. आणि मग बॉडी बॅग्सचा भ्रष्टाचार असेल, रेमडेसिवीरचा असेल, इतर काही गोष्टीचा असेल, ह्या सगळ्यामध्ये ज्या पद्धतीची लूट मुंबईकरांची केली ती मुंबईकरांनी उघड्या डोळ्याने बघितलेली नाही. पण ते कुठे टाळता येणार आहे त्यांना? तुम्ही म्हणताय ते 100% खरं आहे, पण भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी या प्रकरणामध्ये प्रचंड ओरड केली. किरीट सोमय्या त्याच्यामध्ये सगळ्यात आघाडीवर होते, म्हणजे त्यांनी चांगलं काम केलं की भ्रष्टाचार त्यांनी चव्हाट्यावर आणला. परंतु आरडाओरडा केल्यानंतर जी प्रत्यक्ष कारवाई झाली पाहिजे होती, त्या प्रकरणातले जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे होती, ते गजाआड गेले पाहिजे होते, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे होते. तर तसं काही फार मोठ्या प्रमाणात झालं असं दिसत नाही. 1-2 उदाहरणं तुम्ही देऊ शकता, पण त्याच्या पलीकडे फार काही दिसत नाही चित्र. बघा, वेंडेटा पॉलिटिक्स हा वेगळा विषय आहे. न्यायिक व्यवस्थेमध्ये नाही, पण एक सरकार म्हणून तुमची जबाबदारी पण आहे ना की कारवाई व्यवस्थेमध्ये सरकारने कुठेही याच्यामध्ये लूज धोरण केलेलं नाहीये. जिथे गुन्हे दाखल झाले पाहिजे तिथे गुन्हे देखील दाखल झालेले आहेत. अगदी उपायुक्त पासून सगळ्या स्तरावरच्या लोकांना, अगदी माजी महापौरांना देखील चौकशीसाठी बोलवतंय. असं नाहीये की कुठे गुन्हे दाखल झाले नाही. सरकार न्यायिक व्यवस्थेवरती काम करते. कोणाच्या वरती सुडाचं राजकारण आम्ही करत नाही, पण न्यायिक व्यवस्थेमध्ये जिथे जो गुन्हेगार आहे त्याला गुन्ह्याची सजा मिळणार म्हणजे मिळणार. अलीकडे एका प्रश्नाची खूप चर्चा आहे, मुलुंडमध्ये PAP जे बांधण्यात येत आहे त्याबद्दल. आणि असं भाजपचे लोक म्हणत आहेत की बांगलादेशींना मुलुंडमध्ये बसवण्याचा हा प्रयत्न आहे. नेमकं काय प्रकरण आहे? मुळात एक असं आहे त्याच्यामध्ये की हे उद्धव ठाकरेचं सरकार असताना झालेलं काम आहे. आणि खासदार, आमदार, नगरसेवक यांना कोणी अशा प्रकरण पास करताना कोणी विचारणार अशी काही पद्धत नाही आहे. उहापोह जेव्हा सुरू झाला तेव्हा मी स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आयुक्तांना पत्र लिहून सांगितलं की लोकांच्या मनात या शंका आहेत आणि अशा पद्धतीने कुठल्याही प्रकल्पामध्ये एकतर मुळात PAP बांधताना जर त्याच्यामधला एक्स्ट्रा बेनिफिट देऊन कुठलाही भ्रष्टाचार झाला असेल तर त्याची चौकशी करावी, जे दोषी असतील त्याच्यावरती कारवाई करावी. ज्या पद्धतीचा तिथे कोणी बांगलादेशी नागरिक कुठून आणणं, बांगलादेशी तर मुळात भारतीय जनता पक्षाचा जन्मच बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात झालेला आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट आहे की बांगलादेशी घुसखोर मुलुंड तर काही भारतात नको, तर बांगलादेशी घुसखोरला आणण्याचा तर प्रश्न नाही, पण इतर वॉर्डातून सुद्धा इथे PAP साठी लोकांना आणणं हे देखील योग्य नाहीये. जसं माझी भूमिका नेहमी महानगरपालिकेमध्ये असताना सर्व लोकांना माहुलला पाठवलं जात होतं, त्यावेळेस सुद्धा मी स्वतः सभागृहामध्ये उभा राहून केलेला विरोध आहे की माहुल मधल्या परिस्थिती हे राहणं योग्य नाहीये. लोकांना माहुलला पाठवू नये. इन सिटू म्हणजे ज्या विभागामध्ये प्रकल्प बाधित होतात त्यांना त्याच विभागामध्ये सामावून घेणं, त्याच्यासाठी आवश्यक असेल ती पॉलिसी महापालिकेने तयार करावी. ह्याची माझी स्वतःची सूचना आहे. DP प्लॅन मध्ये मी त्यावेळेस केली होती की गोरेगाव असतील, जोगेश्वरी असतील, तिकडच्या नागरिकांना माहुलला पाठवणार, मुलुंड असतील, भांडूप असतील, विक्रोळी असतील, त्याच्या नागरिकांना भांडुपाला पाठवायचं, माहुलला पाठवायचं, आणि मात्र गोवंडी, बहिरामपाड्यात त्या लोकांना मुलुंडला पाठवा, ही भूमिकाच योग्य नाहीये. आणि मला असं वाटतंय की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना याच्याशी, आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर कुठलाही एकही बांगलादेशी हा मुलुंडला तिथे येणार नाहीये, त्याची आम्ही सर्व खात्री घेऊ. आणि रस्त्यावरती उतरून आंदोलन करायचं असेल, सरकारकडे जायचं असेल, मुख्यमंत्र्यांकडे प्रश्न मांडायचा असेल, भारतीय जनता पक्ष, आमदार असतील, खासदार असतील, नगरसेवक असतील, हे सर्वच एकत्र राहून त्याच्यामध्ये लढा देत आहेत. त्यामुळे त्या विषयावरती फार स्पष्टता आहे की बांगलादेशी घुसखोरचा प्रश्न नाही आहे, पण इतर वॉर्डातला देखील बॅलन्सिंग. कारण कसं असतं की कुठल्याही वॉर्डामधून, एका वॉर्डामधून इन सिटू ट्रान्सफर नसेल तर खूप काही प्रश्न असतात. शाळेचा प्रश्न असतो, रोजगाराचा प्रश्न असतो, हे सगळे प्रश्न उभे राहतात. आणि मुंबईसारख्या शहरामध्ये हे इनबॅलन्स होऊ नये, त्यावेळेस महापालिकेमध्ये असताना मी ती भूमिका मांडली होती की इन सिटूच यांचं पुनर्वसन झालं पाहिजे. म्हणजे मुलुंड, भांडूपच्या नागरिकांनाही देखील कुठे इतर ठिकाणी माहुल वगैरे न पाठवतात त्यांच्यासाठी पुनर्वसनाचे प्रकल्प महापालिकेने करावे. बरोबर. PAPच्या प्रकल्पामध्ये महापालिकेने काही ॲडिशनल क्रेडिट नोट दिलाय, जे काही भ्रष्टाचार केलाय, तर निश्चित त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी ऑलरेडी मी मुख्यमंत्र्यांकडे केली. सध्या जे राजकारणात वातावरण आहे ते अत्यंत गढूळ झालेलं आहे. एकमेकांवर चिखलफेक रोज
या पक्षाचा नेता त्या पक्षावर करतो, त्या पक्षाचा नेता या पक्षावर करतो, तर तुमच्या पक्षावर जे रोज चिखलफेक करतात असे एक नेते खासदार तुमच्याच मतदारसंघामध्ये आहेत, तर कधी चर्चा होते का, गाठभेट होते का, काही संवाद होतो का त्यांच्याशी? संजय राऊतांबद्दल बोलतोय मी. नाही, एकतर मुळात कसं आहे की त्यांच्याकडे रोज सकाळी मीडिया जाऊन ठेपतो. सकाळी 9 वाजता त्यांचा इंटरव्ह्यू घेणं हे मीडियाला क्रमप्राप्त झालेलं आहे. बरोबर. आणि त्यामुळे कुठल्याही विषयावरती त्यांनी भाष्य केलं की मीडियाला वाटतं की यांनी ह्या सगळ्या पक्षावरती टीका करण्याचा भार त्यांच्या एकट्यावरती आहे. चांगल्या पद्धतीने जर रचनात्मक टीका असेल तर ते स्वीकार्य असतं, पण प्रत्येक वेळेस टोचून बोलणं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये विनाकारण एक चष्मा लावून बघणं हे भूमिका काही योग्य नाही आहे. पण असेल त्यांना त्यांच्या पक्षाने ती काही भूमिका घ्यायला सांगितली असेल. नाही, माझा प्रश्न तुम्हाला वेगळा आहे. माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुमच्या मतदारसंघातच त्यांचा निवास आहे आणि ते सुद्धा खासदार आहेत, तर तुमचं त्यांचं कधी संवाद होतो का? दिल्लीमध्ये कधी समोर भेटले की नमस्कार होतो. अच्छा, म्हणजे याच्या पलीकडे काय? हो, मतदारसंघात कधी भेट घेण्याचं कारण नाही. बरोबर आहे. सध्या देशामध्ये एक खूप चांगला माहोल आहे. 22 जानेवारीला अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराचं उद्घाटन होत आहे आणि प्राणप्रतिष्ठा सुद्धा होते. तर या पार्श्वभूमीवर भाजपने लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी असं काही अभियान, कार्यक्रम, उपक्रम असं काही आयोजित केलं आहे का? बघा, 450 वर्षाचा इतिहास बदलत आहे. 450 वर्षाचा हिंदू धर्माचा संघर्ष आहे आणि प्रभू रामचंद्रजींचं मंदिर अयोध्येत व्हावं हे पिढ्याने पिढ्या जे स्वप्न म्हणा की जी इच्छाशक्ती म्हणा, त्या सनातन हिंदू धर्माच्या इच्छाशक्तीचं प्रतीक म्हणून हे राम मंदिरला आम्ही बघतो. आणि त्यामुळे एक वेगळ्या प्रकारची दिवाळी साजरी करा असं मुंबई अध्यक्षांनी आवाहन तर केलंच आहे, पण एक स्वयंसेवक म्हणून मी संघाचा स्वयंसेवक देखील आहे, तर मला असं वाटतंय की प्रत्येक हिंदू बांधवांनी त्यांच्या घरात दिवे तर केलेच पाहिजे, दिवाळी साजरी केलीच पाहिजे, पण हा एक मोठा आनंदाचा उत्सव आहे. आणि समाजामध्ये प्रभू श्री रामचंद्र हे मर्यादे, त्याग आणि तपस्याचं प्रतीक आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा बोध पुढच्या पिढीला कसा होणार त्याची देखील योजना भारतीय जनता पक्षाने आखलेली आहे. तर निश्चित एक वेगळं वातावरण मुंबई शहरामध्ये निर्माण होईल. तुमचं कधी जाणं झालंय का अयोध्येला? मी त्या काळात कारसेवामध्ये जाण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी अडवून परत पाठवलं. त्यानंतर मला अयोध्येला जाण्याचा योग कधीच आला नाही. अच्छा, आता 22 जानेवारीच्या आधी नंतर कधी जाण्याची योजना आहे का? निश्चित. मी स्वतः रघुवंशी आहे, त्यामुळे प्रभू रामचंद्रजींना वंदन करण्यासाठी जाण्याचा मला निश्चित मोह आवरता येणार नाही. बरोबर आहे. आणि ज्याला म्हणतात की याची देही याची डोळा पाहण्याची संधी सगळ्यांना मिळणार आहे. तुम्हाला, मला, सगळ्यांना हा धन्य क्षण आहे, तर सगळ्यांनी जाऊया एकत्र. लोकसभा निवडणुकीकडे वळू. म्हणजे आता 2024 लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि सगळे ओपिनियन पोल सुद्धा सांगतायत की पुन्हा एकदा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होणार. मोदी 3 या देशामध्ये निश्चितपणे अवतरणार. पण एक भारतीय जनता पार्टीचा खासदार म्हणून, नेता म्हणून संघटन स्तरावर नेमकं काय चाललंय बीजेपीचं? म्हणजे मतदार जो आहे, प्रत्येक मतदारपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपची रणनीती काय, नेमकं काय उपक्रम आहे, योजना काय, त्याबद्दल थोडं सांगा ना. भारतीय जनता पक्ष एक निरंतर प्रक्रिया आहे. इलेक्शन आलं की आम्ही कामाला उतरतो असं नाही आहे. संघटनेचा कार्यकर्ता हा सातत्याने लोकांमध्ये वावरत असतो. वेगवेगळे उपक्रम, वेगवेगळे प्रकल्प घेऊन, वेगवेगळ्या योजना घेऊन, वेगवेगळे संपर्क सूत्र घेऊन जनतेमध्ये सातत्याने कार्यरत असण्याचं काम आम्ही करतो. जसं मी तुम्हाला उदाहरण सांगतो की मागच्या वर्षी मोदी एट 9 म्हणजे मोदी सरकारचे 9 वर्ष पूर्ण झाले. याचा कार्यक्रम करत असताना मतदारसंघामध्ये असंख्य सोसायटी, 100च्या वर सोसायटी, ऑफिसेस, समाज, वेगवेगळे विभिन्न वर्ग, मग त्यामध्ये ॲडव्होकेट्स आहेत, डॉक्टर्स आहेत, चार्टर्ड अकाउंटंट आहेत, ह्यांच्या मीटिंग घेणं, अशा पद्धतीचं संपर्क अभियान आम्ही वर्षभरच्या आधी केलं. अच्छा. तर हे सातत्याची प्रोसेस असते. सरकारच्या कामगिरीला जनतेशी कनेक्ट ठेवणं आणि त्याच्यामध्ये मोदी सरकारचं यशच ते आहे की समाजाच्या विभिन्न वर्गासाठी जे काय कल्याणकारी काम मोदीजी गेले 10 वर्ष करत आहे ते वारंवार
लोकांपर्यंत योग्य पद्धतीने पोचावं, त्यासाठी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता हा सातत्याने काम करत असतो आणि त्या वर्गाला त्याचा बेनिफिट मिळतोय हे त्या वर्गालाही माहीत पडतं. त्यामुळे मोदी एट 3 म्हणजे त्याला तुम्ही जे म्हटलं की फिर एक बार मोदी सरकार, पुन्हा एकदा देशामध्ये मोदी 3 हे येणार, हे निश्चित करण्याचं काम देखील ह्या सगळ्या कल्याणकारी योजनाच आहे की ह्या कल्याणकारी योजनेच्या माध्यमाने जनतेला जे बेनिफिट मिळालंय, लाभ मिळालाय. जनतेने काँग्रेसची राजवट एवढे वर्ष बघितली आहे आणि स्वतः राजीव गांधी सांगायचे की मैं 1 रुपया बेचता हूँ 15 पैसा मिळता है. त्या काळात डायरेक्ट बेनिफिट डीबीटी ट्रान्सफरच्या माध्यमाने शेतकरी असो, महिला असो, जे काय लाभार्थी असो, त्यांच्या अकाउंटमध्ये थेट पैसे जातात विना एजंट आणि विना कुठल्याही सरकारी यंत्रणेच्या, ज्याला म्हणतात की चक्रा कापायला नको, त्यांच्या रेट टेपिझममध्ये अडकायला नको. ही स्मूथनेस ज्याला म्हणतात डिजिटल क्रांती, ही मोदीजींनी घडवली आहे. आणि ही डिजिटल क्रांती घडवतानाही आपल्याला माहिती आहे की अगदी संसदेमध्ये चिदंबरम सारख्याने टीका केली की कोणाला मोबाईल चालवता येतो, UPIची जेव्हा बिल आणलं तेव्हा कसे ट्रान्सफर होती, नेटवर्क नसतं, गावामध्ये काहीच नसतं. आज जगामध्ये 1 नंबरचा देश डिजिटल क्रांतीमध्ये UPI पेमेंट्समध्ये भारत आहे. बरोबर आहे. चीनला मागे टाकून आपण पुढे गेलोय. त्याचं कारण होतं की मोदीजींना हा विश्वास होता की माझा देशाचा युवा वर्ग हा माझ्या देशाच्या प्रत्येक नागरिकासाठी असं प्लॅटफॉर्म उभं करू शकतो की जेणेकरून आपण UPI पेमेंट्समध्ये नंबर 1 हो. मला एक विशेष प्रश्न तुम्हाला अशासाठी विचारायचा आहे की तुम्ही भाजपचे नेते म्हणून भाजपच्या 10 उपलब्धी सांगू शकता, केंद्र सरकारच्या अनेक उपलब्धी आहेत, परंतु असं असताना देशात मोदी सरकार पुन्हा एकदा येणार अशा प्रकारचं भाकीत असताना महाराष्ट्राबाबत मात्र जे ओपिनियन पोल आतापर्यंत आले ते असं सांगतायत की महायुतीला कमी जागा मिळणार आणि महाविकास आघाडीला जास्त जागा मिळणार. तर हे नेमकं कसं काय ते माझ्या कधी लक्षात आलेलं नाहीये. असं आहे की एक हे सगळे जे काय ओपिनियन पोल महाराष्ट्र जे चालवतात, एकतर ते स्वतःचा अंदाज सांगतात, पण त्यांना महाराष्ट्राच्या जनतेची पल्स माहीत नाही असं माझं मत आहे. काय महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये 2-2 हजार रुपये येत नाही का? जे महाराष्ट्रामध्ये विकासाची कामं घडतात ते महाराष्ट्राची जनतेचा अनुभव होत नाही का? जे काय कल्याणकारी योजना आहे किंवा आता शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर जी काही कामांची गती वाढली आहे किंवा कामांचा झपाटा वाढला आहे, अगदी आम्ही बांधावरती जाऊन शेतकऱ्यांचे अश्रू पुसू असं फक्त 2.5 वर्ष घरात बसून बोलणारे आणि वेळ पडल्यावर बांधावरती स्वतः जाऊन काम करणारे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महाराष्ट्र पाहतं ना. त्यामुळे मतदान जेव्हा होईल तेव्हा याचा खुलासा होणार, निश्चित माहीत पडणार. नाही, पण तुमचं आकलन काय की महायुतीला 19-20 जागा मिळणार अशा प्रकारचं भाकीत आहे, महाविकास आघाडीला 26 ते 28 जागा मिळतील अशा प्रकारचं भाकीत आहे. तुमचं एक भाजपचा नेता म्हणून काय आकलन आहे की तुम्हाला काय वाटतं की लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्राला 45+ जागा मिळतील? ज्यांना कोणाला असं वाटतंय बरं त्यांनी कुठेही कागदावरती लिहून ठेवावं. मी जे सांगतोय की महायुती म्हणून भारतीय जनता पक्ष पूर्ण देश जेव्हा मोदीजींच्या बरोबर आहे तेव्हा महाराष्ट्र सुद्धा 45+ जागा भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षांना देणार आहे. ठीक आहे. म्हणजे हे तुम्ही आता कॅमेऱ्याच्या समोर सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे निवडणुकीच्या निकालानंतर आपण पुन्हा एकदा बोलूया निश्चित. बरं, एक अलीकडे एक खूप मोठी घटना संसदेमध्ये घडली आणि त्या घटनेचे तुम्ही साक्षीदार आहात. किंबहुना ज्याने ती घटना घडवली त्याला तुम्ही 4 फटके सुद्धा दिले, तसं आम्ही कॅमेऱ्याच्या समोर बघितलं. ते नेमकं काय झालेलं आणि तेव्हा खासदारांची काय रिॲक्शन होती ते जरा सांगा आम्हाला. नाही, मुळात ती घटना जशी घडली त्यावेळेस अगदी पहिल्या जो माणूस खाली उतरला त्यावेळेस आम्हाला असं वाटलं की कोणीतरी गॅलरीमधून पडलंय खाली. आणि पडल्यानंतर त्याला उभं करण्याचा मार्शल लोकांनी प्रयत्न केला. मग तो उठून पहिल्या बेंचवरती त्यांनी जंप घेतला. त्यानंतर तेव्हा मी माझ्या सीटवरून उठून त्या जागेवरती गेलो तेव्हा दुसरा खाली उतरला आणि ह्या दोघांनी स्वतःचे बूट काढून टाकले आणि बुटामधून तो स्मोक बॉम्ब जे काय होतं त्यांनी आणलेलं सोबत ते उघडून सुरुवात केली. तर निश्चित पहिल्या प्रथमदर्शी बघताना हे वाटतं की कुठल्या प्रकारचा गॅस सोडतोय, काय आहे काय नाही. पण माझ्याबरोबरच्या इतर खासदारांनी सुद्धा
दोघांनाही पकडण्यामध्ये आम्ही यश मिळवलं. अच्छा. कारण संसदच्या आतमध्ये सिक्युरिटी नसतेच, त्यामुळे सिक्युरिटी येईपर्यंत मोर्चा आम्हालाच सांभाळावा लागला. बरोबर आहे. आणि तो स्मोक बॉम्ब बाहेर फेकल्यानंतर त्याला जेरबंद करून सिक्युरिटीचा ताब्यात देण्याचं काम केलंय. पण काही खासदार कोणी पॅनिक झालं किंवा कोणी तिथून निघून गेला असा कुठलाही प्रकार तिथे नाही घडला. अच्छा. म्हणजे ज्यावेळी संसदेवर हल्ला झाला होता 13 डिसेंबर त्या दिवशी हे सगळं घडलं, तर भीती नाही वाटली की म्हणजे तसाच काहीसा प्रकार असेल वगैरे? नाही, तो क्षणिक विषय असतो, भीती वगैरे नसते. कारण ते फार फ्रॅक्शन ऑफ सेकंड्समध्ये होणारं कार्य होतं. बरोबर. आणि त्यावेळेस आपल्याकडे फक्त त्याला पकडण्याशिवाय बाकी काही पर्याय नाही हे सगळ्याच संसदांनी बघितल्यावर सगळ्यांनी तेवढीच हिंमत दाखवली. पण काही प्राथमिक माहिती तुमच्यापर्यंत आली आहे का त्यानंतर की पोलीस तपास त्याचा सुरू आहे, जे काही पोलिसांच्या तपासामध्ये आहे तेवढीच माहिती माझ्याकडे आहे. त्यामुळे त्यांचा हेतू, त्यांचा उद्देश हे पोलीस तपासात निष्पन्न होणारच आहे. पण देशाच्या संसदेवरती एवढी मोठी घटनेला विरोधी पक्षांनी फार मात्र त्यानंतर केलेलं वर्तन हे अशोभनीय होतं. ते त्यांनी करायला नको होतं. बरोबर. पण जेव्हा देश म्हणून बघतो तेव्हा देशाचे जे शत्रू असतात ते देशाचे शत्रू असतात. ते काही एका पक्षाचे विरोधक नसतात. म्हणजे भाजप आणि पंतप्रधानांच्या विरोधात कितीही द्वेष असेल तरी देशाची संसद आहे ती. दॅट इज अ पार्लमेंट ऑफ इंडिया. आणि त्याच्यावरती कोणी हल्ला केला असेल तर ते सगळ्यांनी एकत्र राहून त्याचा जसं संसदेमध्ये सामना केला तसं बाहेर देखील दुसऱ्या दिवशी देखील आणि तिसऱ्या दिवशी देखील विरोधी पक्षांची भूमिका ही सरकारबरोबरची असली पाहिजे. नाही, पण एकेकाळी हे तारतम्य होतं की भाजपचा विरोध आणि देशाचा विरोध याच्यामध्ये फरक आहे. हल्ली ती सीमारेषा खूप धुसर झालेली दिसते. म्हणजे तुम्ही भाजपने राम मंदिर उभारण्यासाठी प्रयत्न केले तर त्याला विरोध करा, भाजपने 370 हटवलं तर त्याला विरोध करा, भाजप जर चीनच्या विरोधात बोलतंय तर तुम्ही चीनच्या बाजूने बोला, अशा काहीसा प्रकार सुरू झालेला आहे. तर या संपूर्ण वातावरणामध्ये जेव्हा काँग्रेसचे खासदार तुमच्याशी वैयक्तिक चर्चा करतात आणि ते वैयक्तिक दुखी आहेत पक्षाच्या धोरणामुळे सांगतात ते आम्हाला. अच्छा. कारण असं आहे की सर्जिकल स्ट्राईक हे ज्यावेळेस झाले त्यानंतर सर्जिकल स्ट्राईक्सचे पुरावे ह्या लोकांनी मागितले होते आणि त्यांचे नेते हे बोलतात त्याचं दुःख त्यांच्या खासदारांना देखील होतं. म्हणजे रामाच्या मंदिरबद्दल काँग्रेसच्या खासदारांच्या मनात देखील आस्था आहे. कारण ते सगळे नास्तिक असतात असं नाही आहे, काही त्यातले धार्मिक पण आहे. पण त्यांना दुःख वाटतं अशा गोष्टीचं. नाही, पण देशाच्या विरोधात सुद्धा कधीतरी आपण भूमिका घेतोय हे माहिती असून सुद्धा नेतृत्वाला प्रश्न विचारण्याचा प्रयत्न कोणी करत नाही. त्यांच्यामध्ये किती लोकशाही आहे ते तुम्हालाही माहिती आहे. पण आम्हाला वाईट काय वाटतं हे मी तुम्हाला सांगतो की ज्या बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना आहे त्याचं नेतृत्व देखील देशाच्या विरोधात प्रश्न विचारते. बरोबर. म्हणजे अगदी राम मंदिरवरती आज गेले 3-4 दिवस आपण बघा तर राम मंदिर अयोध्येमध्ये होणार आहे त्याचा आनंद उत्सव सगळ्या हिंदू समाजाने साजरा केला पाहिजे. ते क्षुल्लक इन्व्हिटेशन मिळालं नाही, हे मिळालं नाही, त्याच्यावर रोज बोलायचं. बरोबर. आणि त्या मूळ जो उत्सव आहे ज्या सनातन हिंदू समाजाची आपण संकल्पना केली आहे त्या भारतामध्ये ज्या हिंदू समाजाचं एक प्रतीक म्हणून रामाचं मंदिर होणार आहे त्याला फक्त गालबोट लावत बसायचं फक्त निव्वळ राजकारणासाठी की हा भाजपचा इव्हेंट आहे, हा असा आहे, हा तसा आहे. कुठेतरी आपण पातळी ठेवली पाहिजे. वैचारिक पातळी ठीक आहे तुमची घसरली असेल आम्ही ते मान्य करू शकतो, पण बोलताना तुम्ही देशाच्या विरुद्धात बोलताय, सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागताय, देशाच्या जवानांचं क्षुल्लक गोष्टीवरती राजकारण करताय. मला वाटतं हल्ली संजय राऊत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल कमी बोलतात आणि नेहरू गांधींबद्दल ते जास्त बोलत असतात. वकिली पत्र त्याने घेतलं असेल नेहरू गांधींचं, त्यात काही वाद नाही आहे. शेवटी त्यांचं अलायन्स आहे, त्यांचे नवीन हिरवे मित्र आहेत, त्यामुळे ते बोलत असतात. बरोबर. ज्या काँग्रेसनी प्रभू रामचंद्राच्या अस्तित्वासाठी कोर्टात ॲफिडेव्हिट देऊन राम सेतूच्या प्रश्नाच्या वेळेस ॲफिडेव्हिट दिली की राम काल्पनिक होते असं म्हणणारे कपिल सिब्बल बरोबर हल्ली त्यांचा वावर वाढलाय आणि त्यामुळे असं करणं हे साहजिक स्वाभाविक आहे. पण शेवटी त्यांच्या संघटनेने त्यांना प्रश्न विचारले पाहिजे. तुमच्या पक्षाच्या एका नेत्याने शिवबाटावर आणि त्यांच्या एकूणच 25 वर्ष जी महापालिकेमध्ये सत्ता होती त्याच्यावर आरोप केले भ्रष्टाचाराचे आणि असं एक आकडा दिला की 3 लाख
कोटीचा भ्रष्टाचार या 25 वर्षाच्या काळामध्ये झालेला आहे. तुम्ही सहमत आहात का? ज्या आकड्याचे देवाबद्दल आपण बोलतो त्यापर्यंत हा आकडा मोठा आकडा आहे. भ्रष्टाचार हा निश्चित तिथे झालेला आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे. सगळ्या यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत, त्याची चौकशी देखील होणार. पण हा भ्रष्टाचार करत असताना शेवटी मात्र मुंबईकरांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम त्यांनी केलं. ज्या योजनेमध्ये आम्ही त्यांच्याबरोबर बसून त्यांना सहकार्य केलं त्या योजना जर एक्झिक्यूट झाल्या असत्या योग्य रीतीने, उदाहरणार्थ कोणत्या कितीतरी उदाहरणं. आता उदाहरणार्थ असं आहे की नवीन सरकार आल्यानंतर मुंबईमध्ये डांबरी रस्ते, पेवर ब्लॉकचे रस्ते, तर पेवर ब्लॉकला फेवर का? तुम्हाला आठवत असेल कारण तुम्ही शेवटी महापालिका कव्हर केली आहे, त्यामुळे तुमच्या लक्षात आहे की त्यावेळेस 2008-09च्या सालास आम्ही हा मुद्दा स्थायी समितीपासून सभागृहामध्ये सर्व ठिकाणी केला होता की पेवर ब्लॉकला फेवर का. मग ते पेवर ब्लॉक मुंबईकरांच्या माथी लादून, ठीक आहे त्यांनी केलेला भ्रष्टाचार हा तपासाचा भाग वेगळा, पण शेवटी मुंबईकरांचं हित तरी बघितलं पाहिजे ना. तुम्ही पेवर ब्लॉकचे रस्ते करत राहिले, आसफाल्टचे रस्ते करत राहिले, डांबरीकरणचे रस्ते करत राहिले, दुसऱ्या वर्षी धुवून जातात असे रस्ते करत राहिले. आता कुठेतरी जाऊन कॉन्क्रीटचे रस्ते आले, बाकीच्या गोष्टी येतात, तर निश्चित तुम्ही एवढे वर्ष महापालिका सत्ताधारी म्हणून गाजवली आहे, तर मुंबईकरांचं हित ज्याच्यामध्ये तिथे तरी समर्थनाची भूमिका ठेवली पाहिजे. बरोबर आहे. गेला अर्धा तास आपण मुंबईबद्दल थोडंसं बोललो, थोडंसं देशाबद्दल बोललो. आता थोडंसं तुमच्याबद्दल मला वैयक्तिक विचारायचं आहे की तुम्ही नगरसेवक म्हणून काम केलं आहे, खासदार म्हणून काम केलेलं आहे. एक खासदाराकडे खूप मोठा एरिया असतो आणि तो ज्या लोकांचं प्रतिनिधित्व करत असतो त्यांच्या समस्या पण खूप मोठ्या असतात. तर दिवस पुरतो का? तुमचा दिवस कसा असतो हे जरा थोडंसं आम्हाला जाणून घ्यायचं आहे. नाही, दिवस तर पुरवण्याचं काम, कारण मुंबई एक मोठं शहर आहे आणि मुंबईसारख्या शहराचं प्रतिनिधित्व करणं म्हणजे अगदी 18 ते 20 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करावं लागतं. त्यामुळे जे मुद्दे संसदेमध्ये मांडायचे असतात त्या मुद्द्यांवरती काम करणं हा एक वेगळा विषय आहे. पण लोकांना आपण खासदार म्हणून निवडून आल्यानंतर लोकांच्या सामान्य अपेक्षा ज्या असतात त्याच्यावरती देखील काम करणं आवश्यक आहे. म्हणजे अगदी पाणी, गटर, रस्ते पासून स्ट्रीट लाईट पर्यंतचे सगळे प्रश्न हे लोक आणत असतात आणि सातत्याने 15 वर्ष महानगरपालिकेमध्ये काम केलेलं असल्यामुळे कुठलंही काम टाळण्याची माझी सवय नाही आहे. आणि त्यामुळे आणलेलं काम हे योग्य पद्धतीने त्याला दिलासा मिळेल, सुविधा मिळेल असं करून देणं, त्याच्यामध्ये पूर्ण दिवस कुठे निघून जातो हे माहीत पडत नाही. नाही, मला तुमचं दिनचर्या थोडीशी जाणून घ्या की तुम्ही किती वाजता उठता आणि रात्री झोपेपर्यंत तुमचा दिनक्रम कसा असतो? 7-7:30 वाजता दिवस उजाडतो. वैयक्तिक जे काही योगा आणि बाकीच्या गोष्टी करून सेवालय म्हणून मुलुंडमध्ये जे माझं कार्यालय, म्हणजे जेव्हा मुंबईमध्ये असतो तर सेवालयाला जाऊन बसून सरकारी यंत्रणेचा पत्रव्यवहार आणि गाठीभेटी सुरू होतात. अगदी 10-10:30 नंतर लोकांची यायची सुरुवात असते. त्यानंतर दुपारी जेवणाचा वेळ सोडला की इतर सगळ्या वेळामध्ये कुठल्या ना कुठल्या ऑथॉरिटीला मीटिंग, मग रेल्वे ऑथॉरिटी असेल, MMRD असेल, म्हाडा असेल, कारण मुंबई मोठं शहर असल्यामुळे ह्या सगळ्या वेगवेगळ्या एजन्सीत सुद्धा काम करतात. मग यांच्याबरोबरचे मीटिंग्स, फॉलोअप्स, त्याच्या व्हिजिट, साईट व्हिजिट, ह्या सगळ्या गोष्टी असतात. मग मतदारसंघातले इतर कार्यक्रम, पक्षातले कार्यक्रम असतात, समाजाचे कार्यक्रम असतात, लोकांच्या माफक अपेक्षा असतात, त्यांच्या देखील कार्यक्रमाला भेटी देणं आणि परत सेवालयाला येऊन परत 1.5-2 तास संध्याकाळी बसणं, ह्या सगळ्या गोष्टीचा सुमेळ साधून पूर्ण दिवस कुठे निघून जातो हे माहीत पडत नाही. बरोबर आहे. पण या सगळ्या रुटीनमधून जेव्हा तुम्हाला असं वाटतं की थोडंसं मला ब्रेक हवा आहे आणि रिफ्रेश व्हायचं आहे, अशा वेळी काय करता मग तुम्ही? मला असं आठवत नाही की फार काही ब्रेक मिळतो, पण अगदी काही महिन्यामध्ये देवदर्शनाला जाणं, मंदिरांना जाऊन देवांच्या चरणी डोकं टेकवावं, हे सगळं तो रुटीनमधला ब्रेकच असतो असं म्हणता येईल. बरोबर आहे. मनोजी, बराच वेळा आपण बोलतोय आणि अनेक प्रश्न मी तुम्हाला विचारले आणि तुम्ही अत्यंत स्पष्ट आणि रोखठोक उत्तरं दिलीत. तुम्ही न्यूजडंकाच्या स्टुडिओमध्ये आलात, आम्हाला वेळ दिलात आणि खूप छान माहिती दिलीत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. धन्यवाद. आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.